नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 99. पण त्याआधी मंडळी, प्लीज ज्यांनी कुणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 99. भाई, आज आपल्या घरी 3ऱ्या महायुद्धाची तयारी चालू आहे. बनीने श्रीला कॉल केला होता. याचा अर्थ आत्या आली आहे, बरोबर ना? हो भाई, अगदी बरोबर. आणि तिने नुसता गोंधळ घालून ठेवला आहे. आईने तर हात टेकले आहेत तिच्या पुढे. डॅड कसे कसे तोंड देत आहेत. सईला तर ती शब्द देखील तोंडातून काढू देत नाही. आता तूच तिला हँडल करू शकतोस, बनी म्हणाला. हे डिपार्टमेंट डॅडचं आहे, मी मध्ये इंटरफेअर करणार नाही. ठीक आहे, मी आपलं सांगायचं काम केलं, बनी खांदे उडवत म्हणाला आणि फोन कट केला. इकडे देसाईंच्या घरी मात्र गदारोळ माजला होता. सुमित्रा आत्या काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी न राहून विजयरावांनी त्यांना सत्य परिस्थिती ऐकवली. पण झालं उलटच. त्यानंतर सुद्धा त्यांचा राग शांत होण्याऐवजी अजूनच उफाळून आला. जी मुलगी घरात यायच्या अगोदर एवढं काही करू शकते, तिला तू घरात घेऊन येत आहेस? आगीबरोबर खेळायची हौस आहे का तुला? सुमित्रा आत्या रागात म्हणाल्या. आई, मामाला दोष देऊ नको. हे लग्न करण्याचा निर्णय माझा आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, प्रसाद सांगत होता. तू माझा मुलगा आहेस आणि तुझं लग्न जमवण्याचा अधिकार मला आहे. नको तिथे अक्कल पाजळू नकोस, सुमित्रा आत्या म्हणाल्या. आई, तू काहीही म्हणालीस तरी हे लग्न ठरल्या दिवशी होणार. मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे, त्यामुळे तू पुन्हा एकदा विचार कर, प्रसाद म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. अरे विजय, त्याला समजवायचं सोडून त्याला कशी साथ देत आहात तुम्ही? चुकीचा निर्णय घेत आहे तो. सुमित्रा आत्या अजूनही रागातच होती. आम्ही त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने आमचं काहीही ऐकलं नाही. त्यामुळे आता जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. जे होतंय ते होऊ दे, विजयराव म्हणाले. आत्या डोक्याला हात लावून बसली होती. दोन्ही घरांमध्ये लग्नाची जोरदार तयारी चालू होती. जवळचे पाहुणे यायला सुरुवात झाली होती. लग्नासाठी फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवारांना आमंत्रण होतं. श्री त्याला वेळ मिळेल तशी शॉपिंग करत होता. आदिती मात्र तिचे सर्व लाड आणि हट्ट पुरवून घेत होती. मधू मॉम आणि डॅड, आम्मा बाबा, स्मिताताई, प्रतापराव सगळे तिला जपत होते, तिचे हट्ट पुरवत होते. तिच्यासाठी आदित्य जे काही करत होता ते सर्व काही तो किमयासाठी सुद्धा करत होता. आदिती आणि तिच्यामध्ये कुठलाच भेदभाव त्याने ठेवला नव्हता. हे सगळं करत असताना घरातले सगळे साक्षीला मात्र जपत होते. तिला जास्त त्रास होणार नाही, तिची धावपळ होणार नाही, याच्यावर सर्वांचं लक्ष होतं. इकडे श्रीच्या घरी सुद्धा पाहुण्यांची रेलचल चालू होती. श्रीची राणी मावशी, तिच्या दोन्ही मुली लग्नासाठी अगोदरच आल्या होत्या. श्रीचे मामा मामी, त्यांची मुलगी स्वीटी, तेही आले होते. प्रसादचे काका काकी आणि त्यांची मुलंसुद्धा आली होती. नीला तर एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे मिरवत होती. मनाला वाटेल तेव्हा आदितीकडे थांबायची, तर कधी हट्ट करून देसाईंच्या घरी यायची. आम्मा बाबा तर तिचा थाट पाहून हरपून गेले होते. त्यांची नात एवढी आनंदात असेल हा विचारसुद्धा त्यांनी कधी केला नव्हता. आणि हे सगळं त्यांना आदिती आणि श्रीमुळे मिळालं होतं. मनोमन ते त्या दोघांना आशीर्वाद देत होते. गुलमोहर एखाद्या नव्या नवरीप्रमाणे सजला होता. आदित्यने त्याच्या बहिणींच्या लग्नामध्ये कुठलीही कसर ठेवली नव्हती. बघता बघता लग्नाचा दिवस जवळ येऊन ठेपला होता. आज काही झोपायचा विचार आहे की नाही? की आजची रात्र जागून काढायची आहे सगळ्यांना? उद्या त्यांची हळद आहे, मेहंदी आहे, लक्षात आहे ना? स्मिताताई म्हणाल्या. हो ग ताई, आज बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र आलो आहोत ना, त्यामुळे विषयावर विषय निघत चाललेत, मधुमम म्हणाली. बरं, आता झोपायला हवं आपण. आधी, अरे तुला तरी कळायला हवं, साक्षीसाठी जागरण चांगलं नव्हे, स्मिताताई म्हणाल्या. हो आई, आम्ही जातच आहोत झोपायला, साक्षी हसून म्हणाली. श्री आणि प्रसादचं लग्न एकाच दिवशी जरी असलं तरी अगोदर श्री आणि आदितीचं लग्न होणार आणि संध्याकाळी प्रसाद आणि किमयाचं, असं ठरलं होतं. मेहंदीपासून लग्नापर्यंतचे सगळे फंक्शन करण्यासाठी विजयरावांनी एक हॉल बुक केला होता.
लग्न होईपर्यंत सर्व तिथेच राहणार होते. पण भाई, तुमचं दोघांचं लग्न एकाच दिवशी आहे, तर लग्नाचे मुहूर्त वेगवेगळे का? नीतूने विचारलं. त्याचं काय आहे ना बहिणाबाई, प्रसादला भाई आणि वहिनीचं लग्न बघायचं आहे, तर भाईला सुद्धा प्रसादच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या आहेत. जर दोघांचं लग्न एकाच मुहूर्तावर लावलं तर ते कसं पॉसिबल आहे? बनी म्हणाला. हो रे दादा, हा विचार तर मी केलाच नव्हता, नीतू डोक्याला हात लावून म्हणाली. तेच तर, विचार करायला डोकं लागतं. बनी तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाला. काय म्हणालास तू? कुठे काय, मी काहीही नाही म्हणालो. बनी साळसूतपणाचा आव्हानात म्हणाला. तू थांब, आता तुझ्याकडे चांगलंच बघते. नीतू त्याला मारायला धावली. तसा बनी पळत सुटला. दोघेही घरभर धावत होते. अरे, एका मुलाचा बाप झाला, पण अक्कल कवडीची आली नाही या मुलाला, सावित्रीबाई डोक्याला हात लावून म्हणाल्या. बनी, नीतू, जरा शांत व्हा बरं. तुम्हाला झोपायचं आहे की नाही? अरे वाजलेत किती, जरा घड्याळ बघा, सकाळी पुन्हा घाई होईल, सावित्रीबाई चिडल्या होत्या. आई, शांत हो, किती चिडचिड करतेस, श्री सावित्रीबाईंच्या गळ्यात हात घालत म्हणाला. तिच्या दोन्ही सुना घरी नाहीत ना, म्हणून चिडली आहे ती, विजयराव म्हणाले, आणि राणी मावशींनी त्यांना टाळी दिली. अच्छा, हे कारण आहे तर. नाही रे, असं काही नाही, सावित्रीबाई श्रीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या. बरं, चला आता झोपून घ्या, नाहीतर सकाळी डोळे उघडायचे नाहीत आपले, मामी म्हणाली. श्री, तुझी बॅग पॅक झाली की नाही? आणि प्रसाद तुझी रे? सावित्रीबाई विचारत होत्या. हो मामी, माझी बॅग रेडी आहे, प्रसाद म्हणाला. आणि आई, तू भाईचं टेन्शन घेऊ नको, मला माहीत आहे त्याची बॅग तर केव्हाच रेडी झाली असेल. वहिनीला आणायची घाई लागली आहे त्याला. बने हसत होता. सकाळी पूर्ण देसाई फॅमिली, जाधव फॅमिली आणि त्यांचे नातेवाईक हॉलवरती हजर झाले होते. लग्नाचा हॉल आणि तिथली राहण्याची सोय पाहून अदिती तर हक्काबक्का राहिली होती. तो हॉल कमी आणि 5 स्टार हॉटेल जास्त वाटत होतं. श्रीने तिच्यासाठी एकदम रॉयल वेडिंग प्लॅन केली होती. सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाले. 2 तासांनंतर मेहंदी होती. आदित्य एकदा हॉलवर नजर फिरवण्यासाठी आला होता, तर बनी तिथेच उभं राहून सर्व काम व्यवस्थित आहे की नाही ते पाहत होता. त्याला त्याच्या भाईच्या लग्नामध्ये कशाचीच कमतरता ठेवायची नव्हती. बनी आणि आदित्यने मिळून एकदा सर्व तयारी चेक केली, सर्वत्र एक नजर फिरवली आणि मग ते रेडी व्हायला निघून गेले. किमया आणि आदितीला मेकअप आर्टिस्ट रेडी करत होत्या. इकडे श्री आणि प्रसाद हॉलमध्ये मित्रांच्या घोळक्यांमध्ये बसले होते. मात्र श्रीची नजर त्याच्या होणाऱ्या वधूच्या वाटेवर होती. हॉलमध्ये 2 छोटे स्टेज तयार केले होते, जे पूर्ण फुलांनी सजवले होते. तिथे 2 मोठ्या चेअर ठेवल्या होत्या. त्यांच्यासमोर एक छोट्याशा टेबलवर एक गुलाबांच्या पाकळ्याने सजवलेलं ताट ठेवलं होतं, ज्यावरती मेहंदीचे कोन होते. बॅकग्राऊंडला सॉफ्ट म्युझिक चालू होतं. मेहंदीसाठी सर्व जवळचे नातेवाईक आले होते. सगळे जमले होते. आता फक्त अदिती आणि किमयाची येण्याची वाट सगळे पाहत होते, खास करून श्री. आज त्याच्या अदितीच्या हातावर त्याच्या नावाची मेहंदी जी लागणार होती. मम्मा, मी खरंच चांगली दिसते ना? अदिती स्वतःभोवती गोल फिरत आरशात इकडून तिकडे बघत म्हणाली. हो ग राणी, खूप सुंदर दिसत आहेस तू, माझीच नजर नको लागायला, म्हणत स्मिताताईंनी काजळाचा टिक्का तिच्या कानामागे लावला. चल निघायचं, सगळे खाली तुमचीच वाट पाहत आहेत, सई आत येत म्हणाली. हो चल, स्मिताताई देखील म्हणाल्या. दी, मी चांगली दिसते ना? किमयाने विचारलं. खूप सुंदर दिसत आहेस तू. प्रसाद भाऊजींची तर नजरच हटणार नाही तुझ्यावरून आज, अदिती म्हणाली. अदितीचं बोलणं ऐकून किमयाच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. सई आणि स्मिताताई त्या दोघींना घेऊन खाली आल्या. घागरा सावरत अदिती स्टेप्सवरून खाली येत होती. ते बघ, वहिनी आली, नीतूचा आवाज आला आणि दोघांनीही समोर पाहिलं. मेहंदी कलरच्या घागऱ्यामध्ये अदितीची गोरी कांती उठून दिसत होती. त्यावर असणाऱ्या डायमंडची ज्वेलरी तिच्या सौंदर्यात भर घालत होती. चेहऱ्यावरती माफक मेकअप आणि लाजेची लाली घेऊन हळुवार पावलांनी अदिती खाली उतरत होती. तिला पाहून श्री यंत्रवत तिच्याजवळ जाऊन पोहोचला आणि त्याने तिच्यासमोर हात केला.
तिने सुद्धा त्याच्याकडे पाहून हलकीशी स्माईल दिली आणि त्याच्या हातात तिचा हात सोपवला. आज श्रीसुद्धा कुठला राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता. मोती कलरच्या शेरवानीमध्ये एकदम राजबिंडा दिसत होता तो. त्याने तिला हाताला पकडून स्टेजकडे नेलं आणि तिला चेअरवर बसवून तो तिच्या बाजूच्या चेअरवर बसला. किमयाने मेहंदी कलरचा लॉंग गाऊन घातला होता, ज्यामध्ये ती एखाद्या प्रिन्सेसप्रमाणे दिसत होती. क्षणभर प्रसाद तिच्यामध्ये हरवला होता, पण लगेचच भानावर येत त्याने स्वतःला सावरलं. तिच्या पुढे हात करत त्याने तिला स्टेजकडे नेलं. तिला चेअरमध्ये बसून तो सुद्धा तिच्या बाजूला बसला. प्रसादने सुद्धा श्रीप्रमाणेच मोती कलरची शेरवानी घातली होती आणि त्यावरती मोत्यांचे अलंकार. श्री आणि प्रसादने समोर ठेवलेले कोन हातात घेत मेहंदी काढायला सुरुवात केली. श्रीने त्याच्या अदितीच्या हातावर फक्त त्याचं नाव लिहिलं, तर प्रसादने त्याच्या नावाचं इनिशियल काढून कोन मेहंदी काढणाऱ्या मुलीच्या हातात देऊन टाकला. प्रसाद तिथून उठून बाजूला बसला. श्री मात्र अदितीच्या बाजूला बसून तिच्या हातावर काढल्या जाणाऱ्या मेहंदीला बघत होता. अदिती आज प्रमाणापेक्षा जास्त खुश होती. श्री, मला तर खरंच वाटत नाही आहे, आज तुमच्या नावाची मेहंदी माझ्या हातावर काढली जात आहे. संध्याकाळी हळद आहे आणि उद्या आपलं लग्न आहे. मला तर हे सर्व स्वप्न असल्यासारखं वाटते. अदिती हळू आवाजात श्रीच्या कानाजवळ बोलत होती. मला सुद्धा. समोर नीतू, रक्षा, दीक्षा, स्वीटी, सई, कस्तुरी सगळ्या डान्स करत होत्या. बॅकग्राऊंडला गाणं चालू होतं. मेहंदी है रचने वाली, हाथों में गहरी लाली, कहे सखिया अब कलिया, हाथों में खिलने वाली है, तेरे मन को जीवन को नई खुशियाँ मिलने वाली है. सगळ्यांनी छान ठेका धरला होता. जशी अदिती आणि किमयाची मेहंदी काढून झाली, त्या सगळ्या जणींनी ह्या दोघींना सुद्धा डान्ससाठी ओढून नेलं. दोघीही आपापल्या हातावरची मेहंदी सांभाळून त्यांच्याबरोबर नाचत होत्या. तिथे असणाऱ्या सर्वच महिलांच्या आणि मुलींच्या हातावर मेहंदी काढण्यात आली होती. एकंदरीत काय तर सर्वच महिलांचे हात मेहंदीने सजले होते आणि त्यामुळे आज सर्वच पुरुष मंडळींना आपापल्या बायकोला स्वतःच्या हाताने जेवण भरवायचा गोल्डन चान्स भेटला होता, जो कोणी सोडला नाही आणि ज्याची सुरुवात स्वतः श्रीने केली होती. प्रसाद, बनी, विजयराव, प्रतापराव, मधुकर सर्वच आपापल्या बायकोला आणि मुलींना हाताने जेवण भरवत होते. नितेश सुद्धा कस्तुरीला त्याच्या हाताने जेवण भरवत होता. कुसुम आत्याने त्यांच्या लग्नाला दिलेल्या होकारामुळे दोघेही खुश होते. फोटोग्राफर हे अप्रतिम क्षण त्याच्या कॅमेरामध्ये कैद करत होता. मेहंदी आणि जेवण उरकल्यानंतर थोडा वेळ आराम करायचा असं एकमताने ठरलं, कारण सगळ्यांनाच रात्री हळद जोरदार करायची होती. हळदीमध्ये कोण कोणापेक्षा जास्त नाचणार याची शर्यत जी लागली होती. हातावरची मेहंदी बघून अदिती गालात हसत होती. तेवढ्यात तिला दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि तिने समोर पाहिलं तर श्री आत येत होता. श्री, तुम्ही इथे काय करताय? कुणी पाहिलं तर काय म्हणेल? तुम्ही जा बरं इथून, अदिती घाबरत म्हणाली. मी अजिबात कुठे जाणार नाही. मी माझ्या बायकोच्या हातावरची मेहंदी बघायला आलो आहे, श्री बेडवर तिच्या बाजूला बसत म्हणाला. आणि मगाशी काय बघत होतात मग? अदिती भुवया वर करत म्हणाली. तुला खूप सुंदर दिसत होतीस तू. तुझ्यावरून नजर हटत नव्हती माझी, श्री तिला जवळ घेत म्हणाला. तेवढ्यात दरवाजावर टकटक झालं. वहिनी, दरवाजा उघड, बाहेरून नीतूचा आवाज आला. हो आले. आले काय आले? मी इथे बसलो आहे, तिला नंतर यायला सांग. श्री, आता मी काय सांगू तिला? उगाच हट्ट करू नका, अदिती लटक्या रागात म्हणाली. बघ, नाहीतर पस्तावशील, श्री म्हणाला. माझा नवरा खडूस आहे, पण वाईट नाही मला पनिश करायला, अदिती बेडवरून उठत म्हणाली. वहिनी, काय करतेस? उघड ना दरवाजा. आता रक्षा आणि दीक्षाचा सुद्धा आवाज येत होता. हो आले, 1 मिनिटं म्हणत अदितीने दरवाजा उघडला. मात्र बेडवर बसलेल्या श्रीला पाहून सगळ्या हसायला लागल्या. वहिनी, काय चाललं होतं आतमध्ये? रक्षा म्हणाली. भाई, थोडा तरी वेट कर ना, दीक्षा हसत होती. काय करेल बिचारा भाई, त्याला आज सगळीकडे फक्त वहिनीच दिसत आहे, हो ना भाई? नीतू देखील चिडवत होती.
त्यांच्या अशा चिडवल्याने अदिती ब्लश करत होती, तर श्री तिथून उठून चुपचाप त्याच्या रूमकडे निघून गेला. वहिनी, बघू तुझी मेहंदी सुकली का? दीक्षा म्हणाली. बघ ना, आत्ताच किती रंगले, नीतू म्हणाली. मग आमच्या भाईचं प्रेमच तेवढं आहे वहिनीवर, हो ना वहिनी? रक्षा म्हणाली. म्हणत अदिती लाजली. चला आता किमया बहिणीची मेहंदी बघून येऊया, नीतू म्हणाली. हो चला, असं म्हणत सगळ्या आता किमयाच्या रूममध्ये पोचल्या होत्या. वहिनी, तुझी मेहंदी बघू किती रंगली आहे ती, नीतू म्हणाली. वाव, तुझी मेहंदीसुद्धा खूप सुंदर रंगली आहे, रक्षा म्हणाली. हो, पण अदिती बहिणीपेक्षा कमीच आहे, तिची मेहंदी खूपच जास्त रंगली आहे, दीक्षा म्हणाली. हो, कारण श्री जिजूंचं खूप प्रेम आहे दीवर, किमया म्हणाली. बरं, आता वहिनीला जरा आराम करू द्या, परत तिला हळदीसाठी पण तयार व्हायचं आहे, नीतू म्हणाली. बाय वहिनी, सगळ्या एका सुरात म्हणाल्या. किमयाने देखील त्यांना बाय केलं. इकडे श्रीने अदितीला कॉल केला. गेल्या का गं त्या सगळ्याजणी? हो गेल्या, पण तुम्ही आता इथे येऊ नका, मला थोडा वेळ आराम करायचा आहे. रात्री झोपायला उशीर होईल आणि उद्या परत लग्नाची गडबड असेल, त्यामुळे मी आता थोडा वेळ झोपणार आहे, अदिती म्हणाली. ठीक आहे ना, मी तुला झोपी लावतो मग, श्री म्हणाला. श्री, तुम्ही अजिबात येणार नाही आहात, अदिती लटक्या रागात म्हणाली. मी येणार म्हणजे येणार. अच्छा, येऊन तर दाखवा, अदिती डोअर लॉक करत म्हणाली. मला चॅलेंज? DSP श्रीरंग देसाईला चॅलेंज? बघ, आता तर मी येणारच, श्री हसत होता. बघू, अदिती लटक्या रागात म्हणाली. अदिती हसतच येऊन बेडवर निर्धास्त झोपली. थोड्याच वेळात तिला गाढ झोप लागली. काय आहे श्री, मी तुम्हाला इकडे रूममध्ये येऊ नको म्हटलं तर तुम्ही स्वप्नात आलात, अदिती श्रीच्या मिठीत शिरत म्हणाली.